खूप छान आहे एकदम। अच्छा हे हा काय सांगाल, आपण महालक्ष्मी खरेदी करत आहात, कशा प्रकारचं आपल्याला खरेदी केलेली आहे किंवा कशा प्रकारची महालक्ष्मी आवडली? महालक्ष्मी आम्हाला असं रेखीव मुकुटाचेच आवडले आहेत आणि बॉडी पण आम्ही फायबर बॉडी मध्ये जाण्याचा विचार करतोय, थोडा ऍडव्हान्स मध्ये जाण्याचा विचार करतोय। सध्या खूप छान कलेक्शन आहे यांच्याकडे, त्यामुळे घेतोय। कोणती महालक्ष्मी आवडली? मला का ह्याच असं थोडस अमरावती वाल्या रेखीव चेहरा आहे त्यांचा, असं छान वाटतंय। ह्या महालक्ष्मीच्या मूर्तींचा चेहरा एकदम हसरा, असं बघितल्याबरोबर असं प्रसन्न वाटतंय। अशा सगळ्या यांच्याकडेच महालक्ष्म्यांचे मुखवटे आहेत, त्यामुळे अगदी असं वाटतं की घेऊनच टाकावेत। कसा उत्सव साजरा करणार गौरीचा? आम्ही एकदम उत्साहात सगळ्यांच्याच घरी उत्साह असतो, तसं आमच्या घरी पण असणार आहे उत्साहात। फक्त थोडं लास्ट मिनिटवर आम्ही घाईत आलोय, लेट झालोय थोडस, त्यामुळे नीता फुल सौंदर्य। आमच्याकडे सध्याला जी मागणी आहे सगळ्यात जास्त खळी मुकुट, अमरावती पॅटर्न, त्यानंतर फायबर बॉडी, मग पीओपी बॉडी, कपडा, मखर, पडदा, स्टीलच्या कोट्या, तांब्याच्या कोट्या, पितळी कोट्या, सगळ्यांचीच मागणी आहे। पण तांबा पितळ कमी, स्टील जास्त, हे स्टील आणि फायबर। अमरावतीचीच का मागणी? अमरावतीची खूप जास्त आहे, कारण क्वालिटी आणि फिनिशिंग मध्ये खूप चांगलं आहे ते। आणि कसं आहे की म्हणजे जसं आपण हे करतो तर लुक पण खूप चांगला येतो त्याचा, आणि मुखवट्यांमध्ये जी व्हरायटी यायला पाहिजे त्या हिशोबाने ते एकदम बेस्ट आहे। दर कशी सध्या? दर 2500 पासून पुढे 4,500-5,000 पर्यंत गिरायकी चांगली होती। अमरावतीच्याच याचं का वैशिष्ट्य काय नेमकं? वैशिष्ट्य म्हणजे त्याची बनावट आणि फिनिशिंग, आणि याला जे आहे अमरावती पॅटर्नला याला गालावर कळी येणार, सगळ्यात महत्वाचं। काय नाव? माझं गजानन अन्वेकर। काय सांगाल, आज महालक्ष्मीचा शेवटचा दिवस आहे आणि कशी विक्री होते आणि कशा महालक्ष्मीची मागणी जास्त आहे? आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या महालक्ष्मी भेटते। आता यामध्ये डिफरंट प्रकारच्या, म्हणजे ही मॅट फिनिशिंग मधली आहे, खळी प्लस मॅट मध्ये फिनिशिंग। सगळ्यात जास्त चालणारा प्रकार हा अमरावती पॅटर्नचा आहे। आता याच्यामध्ये 3 शेड येतील, याच्यामधला हा ग्लोइश मधून येतो आणि प्लस मॅट मध्ये येतो, त्यामधून हा जो आहे हा ग्लॉसी मुकुट येतो, हा ग्लॉसी। पण सर्वात जास्त चालणारा मुकुट म्हणजे आमच्याकडे अमरावतीचा खळी पॅटर्न आहे। मी दाखवू शकते तुम्हाला। सगळ्यात चांगला मुकुट म्हटलं तर हा येतो, सगळ्यात जास्त सेल होणारा मुकुट आमच्याकडे आहे तर तो अमरावती पॅटर्नचा खळी मुकुट आहे। आणि त्यामध्ये डिफरंट प्रकारचे पण आम्ही मुकुट ठेवलेले आहेत। हा जर घेतला तर हा देवसेना पॅटर्न म्हणून येतो, हा देवसेना पॅटर्नचा एक मुकुट आहे। त्याचबरोबर आमच्याकडे पेनचा मुकुट, त्याचप्रमाणे जिराफे अमरावतीचा स्पेशल, असे वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट आम्ही आणलेले आहे आणि आतापर्यंत आमचा बराच सेल झालेला आहे। सध्या मागणी कशी आहे? आमच्याकडे अमरावती पॅटर्नची सगळ्यात जास्त मागणी आहे आणि तो सेल पण झालेला आहे आमच्याकडे। दर कसे आहे? दर आपल्याकडे कॉमन 2000 पासून स्टार्ट होतात तर 5000 पर्यंतचा मुकुटा मिळून जातो। मागच्या वर्षीपेक्षा रिस्पॉन्स या वर्षी खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि त्यामध्ये पण अमरावतीचा खळी पॅटर्न जे आहे तो सर्वात जास्त चालणारा मुकुट आहे। जयश्री महेंद्र अन्वेकर। काय सांगाल, सध्या महालक्ष्मी बसतात आपण खरेदी करण्यासाठी आलेले, कसं वाटतं? दर कसे वाटतात? दर एकदम व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही। आता महागाई प्रमाणे तर हिशोबानेच लावणार आहे ते, बाकी काही नाही, मस्त आहे। कसल्या प्रकारचे आपण महालक्ष्मी घेतल्या? मी तर हेच घेतले, आपल्या महालक्ष्मी ज्या घेतो नाही मी ते प्रसन्न वाटणाऱ्या घेतल्या आम्ही मूर्ती। कधी पण बसवताना या असं